चला, लगेच उन्हाळा संपला आणि पाऊस सुरुवात झालेली आहे. पावसामध्ये गरमागरम आजचे आपले आलू मस्त मिरची इथं बनवणार आहोत. तर काय लागणार आहे? एकदम सोपी आहे. तर चला वेळ न करता. तर सर्वात आधी उकळलेले 2 मी इथे मीडियम साईजचे बटाटे घेतलेले, साला वगैरे काढून घ्यायच्या, हाताने मॅश करून घ्यायचा. कद्दूकस केला तरी चालेल, काही हरकत नाही किंवा हाताने असं मॅश केलं तरी चालेल. चांगला मऊसूत आलू आपण इथं उकळून घेतला की मस्त अशी आपली स्टफिंग तयार होणार आहे. तर आता हातानेच मॅश करायचा आणि याच्यामध्ये आता मसाले घालायचे. मसाले कच्चे न घालता मस्त फ्राय करू आपण थोड्याशा ऑइलमध्ये. तर काय काय लागणार आहे? लाल तिखट, मीठ, आमचूर पावडर, कढीपत्ता, इथे थोडासा इथं कोथिंबीर घ्यायचं, मीठ घ्यायचं, लाल तिखट घ्यायचं, पुदिना घ्यायचा. आता लिंबाचा रस असेल तर हे 2 जिन्नस नका घेऊ. आमचूर पावडर घेतलेला आहे आणि चाट मसाला. तर आता आपण मस्त कडकडीत ऑइल गरम करून घेतलेलं आहे. मोहरी घालून घ्यायची. चटकल्यानंतर इथे सगळे मसाले, जिरं वगैरे हे मी दाखवलेले मसाले याच्यामध्ये ॲड करायचे. चांगलं कडकडीत इथं ऑइल गरम झालं की चांगलं असं खरपूस भाजले जाते हे मसाले आणि आपल्याला फ्राय करण्याची काहीच गरज नाही. याच्यामध्ये डायरेक्टली आपण मसाला भाजून घ्यायचा, आलूमध्ये टाकून घ्यायचा. मस्त असं चटपटीत आपली स्टफिंग तयार होणार आहे. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता इथे मी लिंबाचा रस नसल्यामुळे चाट मसाला, आमचूर पावडर घालत आहे. तुम्ही इथे लिंबाचा रस असला की हे स्किप करा, म्हणजे जास्त आंबट नको. फक्त चटपटीत करायचं आहे आपल्याला. आता पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम चटपटीत करायचं म्हटलं की सगळ्यात आधी एकदम सोपी पद्धत आपल्याला हवी. तर हे सगळ्यात सोपी पद्धत आहे. वेगवेगळ्या पद्धतीची आपण आलू भाजी किंवा इथे मिरची आपण खाल्लेलीच आहे. पण स्टफिंगमध्ये इथे आपण आजची मिरची बनवत आहे. चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची, कट लावून घ्यायचा. पहिल्यांदाच मी हे सगळी प्रोसिजर केलेली आहे. फटाफट होते. वेळ न करता हे सगळं काम पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. सगळे आतमधले बीज वगैरे काढून घ्यायची. आता मस्त दाबून दाबून ही आलूची स्टफिंग मिरचीमध्ये घालायची. म्हणजे एकदम मस्त असे एकदम मऊसूत आपला हे आलूचा आणि मस्त करारे आपले हे चटपटीत मिरची भाजी तयार होतात. तर मोठ्या साईजमध्ये सुद्धा चांगले फुलल्या जातात. त्याच्यासाठी अशी दाबून दाबून मस्त भरून घ्या. हे सगळे मी भरून घेते, मग तुम्हाला दाखवते. पटापट होतात, काहीच वेळ लागत नाही. या पद्धतीने मी सगळे ही मिरचीमध्ये आलू स्टफिंग तयार केलेली आहे. त्याच भांड्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, इथं बॅटर तयार करायचं. 1 वाटी बेसन घ्यायचं, चाळून घ्या. चांगलं मस्त स्वच्छ जे बेसन आहे, फ्रेश बेसन आहे, तर आपल्याला इथं काहीच करण्याची गरज नाही. चाळायचं म्हणजे याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाही. आता या चवीनुसार मीठ घालायचं. आता इथे मी खाण्याचं हे सोडा घालत आहे थोडंसं फुलण्यासाठी. तर तसंही तुम्ही इथे लिंबाचा रस घातला तर तुम्ही इथे सोडा स्किप करा. थोडंसं लाल तिखट आणि हळद घालायची आणि चांगलं पाणी इथे घालून मस्त बॅटर तयार करायचं. जिरं घालायचं म्हणजे दिसायला सुंदर दिसते आणि इथं कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी बारीक चिरून. म्हणजे वरची लेयर आपण जेव्हा बेसनामध्ये ही मिरची टाकणार ना, चांगली मस्त कुरकुरीत आणि दिसायलाही सुंदर एकदम मस्त एकदम चोपडी आपली मिरची झाली पाहिजे. त्या पद्धतीने आपण हे सगळी तयारी केलेली आहे. आता एका ग्लासमध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचं. आता बॅटर जास्त थिक नाही आणि जास्त पातळ नाही, एकदम मस्त कोटिंग येईल एवढं आपल्याला घट्ट करायचं आहे. आता ग्लासमध्ये मस्त मिरची डुबल्या जाते आणि जास्त इकडं तिकडं आपली मिरचीचं जे बॅटर आहे जाणार नाही. आता साईडला मी जास्त ऑइल नाही घेतलं, कमी ऑइलमध्ये फ्राय करणार आहे मी. आता फुलफुले आणि क्रंची बनणार आहे. तर आता ह्या ग्लासमध्ये मिरची आपल्याला डीप करायची. चांगली अशी कोटिंग आली पाहिजे. सगळी फिरून फिरून घ्यायची या पद्धतीने. डबल लेयर जर घेतली ना तुम्ही अशी फिरून फिरून मस्त, तर एकदम मस्त अशी एकदम वरची लेयर तुम्हाला काहीच खरतरडी दिसणार नाही. एकदम मस्त दिसायलाही सुंदर दिसतात या पद्धतीने. आणि मोठी मिरची असेल आणि ते जास्त स्पायसी राहत नाही, थोडी फिक्कीच राहते. त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या मिरचीचा वापर सुद्धा करू शकता. तर मिडियम गॅसवर आता जेवढे पॅनमध्ये कढईमध्ये येणार तेवढ्या मिरच्या घालायच्या आणि एका साईडला चांगली खरपूस भाजून घ्यायची. नंतर आपल्याला हे अशी फिरून घ्यायची. जास्ती वेळ लागणार नाही. मस्त अशी क्रंची आणि डबल फुलल्या जातात आणि काहीच ऑइल राहणार नाही. एकदम ड्राय होतात पण क्रंची खूप होतात आणि आतमधली चटपटीत आपली हेच आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ना, हे मी राजपूरमध्ये खाल्लेली होती. त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे.
जर तुम्हाला आवडली ना या पद्धतीने बनवायची तर नक्की बनवा. जेव्हा लोकं खातात ना असे हातावर घेऊन मस्त प्लेटमध्ये, तेव्हा आपल्याला असं वाटते कितीसे खावं. पण जर घरी आपण बनवले ना एकदम सोप्या पद्धतीने बनतात आणि एकदम मस्त चटपटीत लागतात. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा. तर चला मी सगळे फ्राय करून तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने मी सगळे फ्राय केलेले आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त मी इथे हिरवी चटणी, केचप घेतलेला आहे. जशी जोधपूरमध्ये आपल्याला खायला मिळते ना त्याच पद्धतीची मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे आणि एकदम मस्त क्रंची, आतमध्ये सॉफ्ट आणि दिसायलाही सुंदर. मी जास्त मोठी नाही आणि जास्त लहानसुद्धा नाही, मीडियम मिरची घेतलेली होती आणि ही खायला फिक्की आहे त्याच्यामुळे मस्त लागतात. मी तुम्हाला कट करून दाखवते. आतमध्ये मस्त जाळीदार आणि एकदम फुली फुली एकदम क्रंची बनतात. दिसायलाही सुंदर, खायला एकदम चटपटीत लागतात बरं काय. तर हे बघू शकता तुम्ही मस्त ही आपली तळलेली मिरची, मस्त आलूची स्टफिंग, त्याच्यामध्ये मस्त ही आंबट गोड चटणी. आहा काय बात आहे. तुम्ही एक वेळा हे बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडणारी आहे या पद्धतीची आणि दिसायलाही सुंदर, खायलाही अप्रतिम. तर चला लवकर बनवून बघा आणि खाऊन सुद्धा बघा. आवडली नाही ही रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.